पीक विमा खरीप हंगाम 2025 साठी त्या ठिकाणी 1100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होणार असल्याचे देखील बोलले गेले। मागील महिन्यामध्ये या संदर्भातील GR देखील आले आणि त्यानंतर राज्यातील जवळपास 12,000 मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोग यावेळी आपण पाहिलं की पीक विम्याची संपूर्ण प्रक्रिया बदलली होती आणि पीक कापणी अर्थातच यील्ड बेस्ड वरती या ठिकाणी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती आणि त्यानंतर 17,500 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना दिले जातील असे मुख्यमंत्री असतील किंवा राज्यातील सर्व मंत्र्यांच्या वतीने देखील बोललं जात होतं। मागील वर्षी आपण पाहिलं होतं की पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले होते आणि यामुळे शेतकरी बांधव या पीक विम्यासाठी खरीप हंगाम 2025 पीक विम्यासाठी मोठ्या प्रमाणावर आशा लावून बसला होता, परंतु शेतकऱ्यांच्या पदरी यावेळी देखील मोठी निराशाच आलेली आहे। कारण खरीप हंगाम पीक विम्याच्या आता कॅल्क्युलेशन जवळपास पूर्ण झालेले असून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रक्कमा दिसायला सुरुवात झालेली आहे आणि या रक्कमा पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा धक्का बसलेला आहे। कारण अपेक्षा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी यावेळी देखील निराशाच आलेली आहे। आता या खरीप हंगाम पीक विमा 2025 बाबतच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत। त्यासोबत ज्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणामध्ये रक्कम दाखवत आहे कारण त्यांचा क्रॉप लॉस अथवा नुकसान टक्केवारी जास्त दाखवली होती आणि त्या टक्केवारी जास्त असल्यामुळे त्यांना काही प्रमाणामध्ये रक्कम चांगली दाखवत आहे, परंतु अनेक असे शेतकरी आहेत ज्यांचा क्रॉप लॉस खूप जास्त कमी प्रमाणामध्ये दाखवला गेला आहे आणि त्यामुळे त्यांना प्रमाणामध्ये अतिशय कमी रक्कम मिळणार आहे। आता याचे वितरण कधी होणार सर्व प्रक्रिया तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या जेणेकरून या सर्व योजनांचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम शेतकरी मित्रांनो आपण करत आहोत। तर यातील पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावेळीचा पीक विमा हा यील्ड बेस्ड अर्थातच पीक कापणी प्रयोगावर त्या ठिकाणी अवलंबून यावेळीचा पीक विमा होता। ह्यावेळीचा हा पहिल्याच वेळेचा हा प्रयोग होता किंवा हा प्रयत्न होता, त्यामुळे जे काही नुकसान मिळणार आहे ते केवळ पीक कापणी प्रयोग आणि यील्ड बेस्ड वरती मिळणार आहे। दुसरा मुद्दा म्हणजे राज्यातील एकूण 12,000 मंडळामध्ये त्या ठिकाणी पीक कापणी प्रयोग झाले, ज्यापैकी केवळ 6,000 मंडळातच कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहेत, म्हणजे फक्त 50% कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहेत, ज्यामध्ये 2300 अशी मंडळ आहेत की ज्या ठिकाणी पीक कापणी प्रयोगच झाले नाहीत। म्हणजे लक्षात घ्या की 2300 मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोग झालेच नाहीत। मग अशा ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा शेतकऱ्यांना क्लेम कसा मिळणार, तर शेजारच्या मंडळामध्ये जो क्लेम दिला आहे त्यावर अवलंबून त्या मंडळामध्ये आता क्लेम कॅल्क्युलेशन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। राज्यातील 12,000 पैकी 6,000 मंडळांमध्ये क्लेम कॅल्क्युलेशन झालेले आहे, म्हणजे जवळपास निम्मे अशी मंडळ आहेत की जिथे क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया अजूनही सुरू आहे, ज्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की अनेक ठिकाणी त्या ठिकाणी पॉलिसीवरती ऍक्शन घेण्यात आलेले आहेत किंवा क्लेमवरती आक्षेप घेऊन त्या ठिकाणी आता याची तक्रार निवारण समितीकडे हे सर्व प्रकरण गेलेले आहेत। आता जेव्हा तक्रार निवारण समिती याबाबत निर्णय देईल आणि हा निर्णय पीक विमा कंपन्यांनी स्वीकारल्यानंतरच त्या शेतकऱ्यांची क्लेम कॅल्क्युलेशनची रक्कम दिसणार आहे। कदाचित याला वेळ देखील लागू शकतो। आता कोणकोणत्या मंडळामध्ये या ठिकाणी पीक कापणी प्रयोगावर आक्षेप घेतले आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तुम्ही स्वतः तुमच्या पॉलिसी चेक करा। म्हणजे तुम्ही चॅटबॉट असेल व्हॉट्सअपचा किंवा तुम्ही वेबसाईटवर PMFBYच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी तुमची क्लेम कॅल्क्युलेशन रक्कम काय दाखवते ते बघा, जेणेकरून तुमचे कॅल्क्युलेशन झाले आहे का ते तुम्हाला समजणार आहे। क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत असेल तर तुमचे कॅल्क्युलेशन बाकी आहे असे समजून घ्या। कॅल्क्युलेशन यील्ड बेस्ड येऊन त्या ठिकाणी रक्कम जर 00 दाखवली तर लक्षात घ्या की तुम्हाला कोणत्याही प्रकारे पीक विमा मिळणार नाही। आता यामधील अजून काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कोणते, तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, 17,500 रुपये हेक्टरीची घोषणा झालेली होती आणि अनेक शेतकऱ्यांना त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आशा होती की यावेळी किमान 17,500 रुपये हेक्टरी मिळतील, परंतु आता आपण अनेक शेतकरी राज्यातील विविध शेतकऱ्यांशी त्या ठिकाणी मी संपर्क केल्यानंतर किंवा अनेकांच्या पॉलिसी मी स्वतः पाहिल्यानंतर या रकमा कुठेही दिसत नाहीयेत। हे 17,500 रुपये कुठेही दिसत नाहीयेत। अगदी कमी शेतकरी असतील की ज्यांना हेक्टरी 17,500 रुपये त्या ठिकाणी मिळतील, ते देखील क्रॉप लॉस त्यांचा मोठ्या प्रमाणावर दाखवला गेला असेल। सर्व काही क्रॉप लॉस टक्केवारीवर अवलंबून ठेवलेलं आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सरासरी जर रक्कम काढली तर केवळ 2,000 ते 3,000 रुपये रक्कम दाखवत आहे आणि यामुळे 17,500चा आणि 2,300 मध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर दिसत आहे आणि याचमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आशा लावून होते की यावेळी आम्हाला पीक विम्याची रक्कम चांगली मिळणार आहे। खरं तर फेब्रुवारी महिन्याच्या आसपास ही पीक विम्याची रक्कम जमा व्हायला हवी होती। आता एप्रिल महिना उजाडला आहे,
ठीक आहे, तरी देखील शेतकरी मित्रांनी समजून घेतलं की 1-2 महिने वाढले तर चालतील, परंतु रक्कम जी तुम्ही आम्हाला देणार आहे ती रक्कम चांगल्या प्रमाणामध्ये द्या. कारण मागील वर्षी आपण पाहिलं होतं की पावसाळ्यामुळे अनेक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते आणि या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आशा होती की आम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये यावेळी पीक विम्याची रक्कम मिळेल आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा देखील भरलेला होता. परंतु आपण पाहिलं की 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सरकारने बंद केली. यील्ड बेसचा प्रयोग शेतकऱ्यांना त्या ठिकाणी यावेळी सुरू केला आणि या यील्ड बेसवर अवलंबून रक्कम 17,500 रुपये हेक्टरी मिळेल अशी आशा असतानाच रक्कमा 2,000, 3,000, काही ठिकाणी 500, 400, 700 अशी देखील रक्कम दाखवत आहे. तुमची किती रक्कम दाखवत आहे हे देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अंदाज येईल. अजूनही मी सांगतोय की अनेक भागांमध्ये क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवेल. अजून 2-3 दिवस थांबायचं आहे. 2-3 दिवसांमध्ये जवळपास ज्या ठिकाणी आक्षेप नाही त्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांची क्लेम कॅल्क्युलेशनची होऊन त्यांची जी अमाऊंट असेल किंवा त्यांची जी रक्कम असेल ती रक्कम दिसणार आहे आणि ती रक्कम त्यांच्या डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा देखील होणार आहे. आता अजूनही लक्षात घ्या की 4 ते 5 दिवसांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल, कारण अजून अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनची रक्कम दाखवायला हळूहळू सुरुवात होत आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेशनच्या रक्कमा दिसल्या, उद्याही दिसणार आहेत आणि कालही भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना रक्कम दिसल्या. आता लक्षात घ्या कोणकोणते जिल्हे आहेत की जिथे मोठ्या प्रमाणावर आक्षेप आहेत. सर्वात आधी धाराशिव जिल्हा असणार आहे, अहिल्यानगर जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे आणि बीड जिल्हा आहे. यामध्ये अनेक पॉलिसी असतील किंवा अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे आणि अवेटेड दाखवल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुमच्या इथले कॅल्क्युलेशन अजूनही झालेलं नाहीये. आणि मी सांगितल्याप्रमाणे की अनेक ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि आक्षेप घेतल्यामुळे ही प्रकरणं तक्रार निवारण समितीकडे गेलेली आहेत. आता तक्रार निवारण समिती याबाबत कोणत्या प्रकारे निर्णय देते ते पाहणे आवश्यक असणार आहे आणि तक्रार निवारण समितीने निर्णय दिल्यानंतर विमा कंपन्यांनी तो निर्णय स्वीकारल्यानंतर तुमची देखील क्लेम कॅल्क्युलेशनची जी काही रक्कम असणार आहे ती रक्कम तुम्हाला दाखवायला सुरुवात होईल आणि या रक्कमा दाखवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होईल. परंतु ज्या शेतकऱ्यांची आता क्लेम कॅल्क्युलेशनची रक्कम दाखवत आहे त्यांच्या खात्यावरती साधारणपणे 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजेच की 15 एप्रिलच्या आधी बहुतांश शेतकऱ्यांचे ज्यांच्या रक्कमा दाखवत आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि बहुतांश ठिकाणी ही रक्कम जमा देखील होणार आहेत 15 तारखेच्या आधी. आता शेतकऱ्यांना तुम्हाला याबाबत काय वाटतं? यावेळीच्या पीक विम्यामध्ये देखील तुमची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आहे का किंवा चुकीच्या पद्धतीने या रकमा दाखवल्या जात आहेत का? नुकसानाच्या तुलनेमध्ये जी रक्कम मिळणार आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत दिसत आहे का? हे देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. त्याचबरोबर तुमचा जिल्हा किंवा तुमचे महसूल मंडळाचे नाव सांगून तुमची रक्कम दाखवत आहे का हे देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.